आणि गुड मॉर्निंग गाय, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसातून आपले व्हिडिओ शूट होते. तर आम्ही आहे पलाटावर, तुम्ही बघू शकता पलाटावरचं आमचं घर आहे बघा, या टाईपने आहे. आणि बाहेरचा निसर्ग बघा या टाईपने आहे. तर हा माझा लहान भावाचा मुलगा आहे, आमचा बाबू. तर आज आपण जाणार आहोत घोघाटावर, जायचं आहे आपल्याला. आमच्याकडचा धबधबा आहे, एकदम फेमस धबधबा आहे. 3-4 वर्ष आले तिथं खूप जण येतात. याच्या अगोदर कोणी ओळखत नव्हतं, पण आता एकदम मस्त धबधबा आहे, तुम्हाला आज बघायला भेटेल. तो बऱ्याच दिवसातून आपले एकदम धमाकेदार व्हिडिओ होणार आहे, असेच बनवून आपल्या व्हिडिओमध्ये. चला तर मग आपण जाऊया. आणि गाईज आता निघालेलो आहे आम्ही. तर आपण चला, यो माझा भाऊ, त्याचा लहान मुलगा तुम्ही मगाशी माझ्याजवळ बघितला, तो आमचा बाबू. आणि आमचं घर वर तुम्ही बघता. तर हे पावसाचं दृश्य आहे. आणि तुम्हाला डोंगर पण दाखव. हे बघा आमच्याकडचा डोंगराचा आणि समोर दिसणारी ती मामाचा हे आहेत, घरं आहेत माझ्या अंकलजी. त्यांच्या मुलांची आणि त्यांची 2 घरं आहेत, ती 2-3. तर तुम्ही बघू शकता. तर आपण चाललेलो आहेत. चला मित्रांनो, वी आर गोइंग ऑन द धबधबा ऑफ, काय बोलतो त्याला आपण, घोघाट धबधबा. तर हे मामाचं घर आहे आणि त्यांच्या मुलांची घर आहेत 3. सो आपल्याला इकडनं जायचं आहे. तर चला आपण जाऊया तिथे डोंगरावर. ते बघा, तुम्हाला दिसत असेल ना, धबधबा दिसतो का तुम्हाला? बघा तिथे तिथे जायचं आपल्याला. दिसत नाही? दार तर उघड. हा बघा मित्रांनो, इकडं हा निसर्ग आमचा या पलाट आहे. इकडं आपली शेती आहे, तुम्हाला दाखवतो. आणि इथूनच आपल्याला वर जायचं आहे डोंगरावर. तर हा जो सीन आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो इथून. हे बघा, हे आपली शेती आहे, हे खालपर्यंत. ही शेती आहे आपली पूर्ण. आणि तो बघा, तिथे आपल्याला जायचं आहे त्या वॉटरफॉलवर. तर बघा, दिसतो का तुम्हाला धबधबा? इथून एकदम छोटा दिसतो, तिथे गेल्यानंतर एकदम मोठा दिसेल. आणि हा आपला मंदाकिनी डोंगर. Yes guys, come on, go on, एकदम धबधबा. चला चला मित्रांनो, चला आपल्याला धबधब्याला जायचंय. चला आपण जाऊया धबधब्यावर, चला. आणि गाईज आपण आलेले आहेत वैलाला. हे बघा तुम्ही, वैल हे बघू शकता. आणि याच वैलाला आपल्याला वर जायचं आहे. तर वर आपला धबधबा आहे. तर वर आपल्याला जायचं, तुम्हाला थोड्या वेळात तुला धबधबा बघायला भेटेल. तर चला मग याच ओलाला आपण वर जाऊया. चला मग. हे बघा मित्रांनो, इकडचा हा जो ओल आहे का, तो घोघाडावर जातो. याच ओलाला आपल्याला वरती चढायचं आहे. तर मित्रांनो, हा एक मेन ओल आहे आणि ओली आहे. तर आपल्याला या ओलीला जाऊ आपण, म्हणजे एकदम स्ट्रेटने आपण तिथं पोहोचू शकतो. आता जवळच आलेले आहेत आपण. तर इकडनं जाण्यापेक्षा कुठून जायचं आपलं, बोल. हां, चला मग आता याच ओलाला जाऊ आपण. या ओलाला जाऊ. या ओलीला तिकडे वाट जरा बंद आहे, तर आपण या ओलीला जाऊ. तर चला मित्रांनो. खूप बरं वाटतं इकडे आल्यानंतर. कधी कधी शहरामध्ये तुम्ही बोर झाले किंवा गावामध्ये एकदम तुम्हाला कंटाळवाणी वाटलं, तर तुम्ही जंगलामध्ये येऊ शकता मजा करण्यासाठी. हे खास करून जे धबधबे असतात त्यांचा या घेण्यासाठी तुम्ही येऊ शकता. तर खूप बरं वाटतं आहे जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी असं फिरायला जातो. खूप सारी माणसं लांब लांब फिरायला जातात, म्हणजे जव्हार बिवार ठिकाणी जातात, दाभोसा बिभोसा धबधब्यावर. तर मला सांगायचं आहे का, आपल्या जवळजवळ जे धबधबे आहेत, तर जवळच्या धबधब्यांवर पहिला जा तुम्ही, कारण ते एकदम छान असतात. लांबच्या धबधब्यावर जाण्यापेक्षा जवळच्या धबधब्यावर तुम्ही जावं आणि खूप छान वाटतंय. बघा आमच्याकडे हे कोशिंबाचं झाड आहे, वरती कोशिंबा पण पिकलेली आहेत. तर सीझन आहे कोशिंबांचा. तो कोशिंबा तुम्हाला माहीत का? मला माहीत नाही, छोटीशी फुलं असतात. एक मिनटं तुम्हाला फळ दाखवतो मी. हे बघा, हे कोशिंबाचं फळ आहे. हे अशी कोशिंबा असतात. तर या झाडाला ती भाजलेले आहेत, पिकले, त्यांचा सीझन चालू आहे आता सध्या. तर हा तो ओल आहे.
ज्याला ते धबधबा आहे. आणि हा बघा धबधबा तुम्हाला दिसत असेल थोडा थोडा, तर तिथं आपल्याला जायचं आहे. तर चला तुम्हाला आज आमच्या धबधब्यावर नेतो आणि तुम्हाला दाखवतो आमच्याकडचा धबधबा. माझ्या शेतावरचा जवळचा धबधबा आहे एकदम. त्याला घोघाट म्हणून सांगतात. याचं नाव घोघाट आहे धबधब्याचं. तर तिथे दरवर्षी बऱ्याचशा माझ्या व्ह्युअर्सांना बऱ्याचशा माहीत असेल, म्हणजे जे जवळचे असतील म्हणजे त्यांना माहिती असेल का धबधबा घोघाट धबधबा म्हणजे काय. कारण गुंज बुदावली काठी हे आमच्या जवळचं जे गाव आहे तेवढ्यांना जवळच्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की घोघाट धबधबा. त्याला काही घोघाटा पण सांगतात, तर त्याचं ओरिजिनल नाव घोघाटच आहे. तर घोघाट बोलतात त्याला. तर आपण गाईज आलेले आहेत जवळ, तसे धबधब्याच्या जवळ आलेले आहेत. तर हा बघा तो धबधबा एकदम अतिशय अप्रतिम दिसणारा धबधबा. लांब जाण्यापेक्षा ना गाईज जे पण असतील मला बघणारे त्यांनी जवळ आल्या ना एकदम एकदम छान वाटेल तुम्हाला. म्हणजे जे पण लांब जाणारे असतील, जव्हार बिवार साईडला जाणारे असतील, त्यांनी जव्हार साईडला जाण्याच्या पेक्षा म्हणजे आपल्या वाडा तालुक्यातले असतील ना, त्यांनी पहिल्यांदा या धबधब्यावर. या आमच्याकडचा एकदम छान धबधबा आहे. मला तरी वाटतंय का म्हणजे लांबचे पण धबधबे सगळे सारखेच असतात, म्हणजे छानच असतात. पण हा इथला बघा आपला जवळचा धबधबा आहे. हा बंधारपाड्यावर येतो, म्हणजे गुंज बुदावलीच्या एक क्षेत्रामध्ये येतो आहे. तर तुम्ही येऊ शकता बघायला. तर हा धबधबा आहे मित्रांनो. तर बघू शकता, तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट. हा बघा तो धबधबा, एक नंबर धबधबा आहे मित्रांनो. एकदम अप्रतिम धबधबा, एकदम छान वाटतंय. हा बघा एकदम निसर्गरम्य धबधबा आहे. तर तुम्हाला मी एक सिनेमॅटिक शॉट दाखवणार आहे का. आणि घोघाट बघितल्यानंतर मित्रांनो आपण आता चाललेलो आहे वरचे धबधबे बघायला. ह्या चोळाला वरती धबधबे आहेत, तर ते खूप मजा येणार आहे सर्वांसाठी. म्हणजे सर्वजण तुम्ही या व्हिडिओमध्ये बनून राहा, तर तुम्हाला सर्वांना खूपच मजा येणार आहे याच्यामध्ये. तर घोघाट बघितल्यानंतर आपण आता वर जाऊयात. तर वरचे धबधबे पण खूप छान आहेत, तर तुम्हाला आता बघायला मिळणार आहेत ते पुढे. तर मग त्या अगोदर एक विनंती आहे, तर ती विनम्र विनंती आहे सर्वांसाठी, जे पण पर्यटक येतात ते फिरायला, जे पण या धबधब्यावर येतील, तर सर्वांसाठी ती विनंती. तर कृपया सर्व मित्रांनी माझ्या ऐकून घ्यावी ती. आणि गाईज वेलकम आहे तुमचं आमच्या घोघाट या धबधब्यावर. या माझ्या पलाटाच्या जवळ बंधारपाड्यावर धबधबा आहे मित्रांनो. खूप मजा येते इथं. तुम्ही बघू शकता माझ्या मागे एकदम पाणी बिणी सगळं आहे. आणि माझ्या मागे इथे खाली आहे ना तो घोघाट म्हणून धबधबा आहे. तर या धबधब्यावर खूप सारे जण येतात. तर सगळेजण या, एन्जॉय करा आणि सगळ्यांनी एकदम एन्जॉय करावं असं आम्हाला वाटतं सगळ्यांना. तर महत्त्वाची गोष्ट ही आहे का म्हणजे याल तर सगळ्यांनी एन्जॉय करा. पण जे पण काय प्लास्टिक कागद जे आणता बरोबर ते बरोबर घेऊन जा मित्रांनो प्लीज. कारण निसर्ग तुमचा आहे, आमचा आहे, सगळ्यांचा आहे. मी मागच्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये पण सांगितलं होतं ब्लॉगमध्ये. तर तुम्ही या, मजा करा. पण इथे कागद किंवा प्लास्टिकच्या बॉटल बिटल काय आणाल त्या ओढाला प्लीज टाकू नका. इकडे प्लीज इकडे कचरा करू नका. जे पण याल कोणी पण माझे व्हिडिओ बघत असेल ते, तर जसं आणाल तसं प्लीज मित्रांनो घेऊन जा आणि कचरा पेटीमध्ये पेटवून द्या. ओके, एवढीच विनंती होती शेवटची मित्रांनो. बाकी या, मजा या. कारण लांब जाण्यापेक्षा जे वाडी तालुक्यातील आहे, आमच्या कुडूस एरियातील असतील, लोपा विपा कुठल्याही साईडच्या असतील, आमच्या गावाच्या आजूबाजूचे गाव तुम्ही येऊ शकता. आणि मित्रांनो खूप मजा येते येऊन. कारण जव्हार दाबोशाला जाण्यापेक्षा जर तुम्ही इथं जवळ आले तरी पण मजा आहे. कारण कसं एवढा लांब जाण्यापेक्षा जवळ पण येऊन तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. एकदम जवळच्या जवळ आपल्या मंदाकिनी डोंगराला हा धबधबा आहे मित्रांनो. ओके, चला तर मग आणि तुम्ही बघू शकता, काही तर खाली पण इथं किती भारी पाणी यात आलेलं आहे बघा.
तर आपण खालच्या दिशेने आलो होतो. आपण खाली होतो गाड्या ते आपण आलो वर आणि आपला अजून जातो वर. तुम्ही बघू शकता इकडे अजून पुढे आणि हा आमचा डोंगर आहे. तर या तुम्हाला आम्ही जवळून दाखवतो. तर तुम्ही या, आपण जाऊया वर. चला तुम्हाला ओके, कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. माझ्या व्हिडिओला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा गाईज आणि एन्जॉयमेंट माझ्या व्हिडिओला बनून राहा. ओके.
आता काय तिथं आपण गेलो होतो तिकडे मागं दाखव भावा. ते बघा तिथे गेलो होतो आता माझ्याकडे दाखव ना. आता आपलं गाठ आहे त्याच्या वरती जावे म्हणजे असं लोंगा व्हिडिओमध्ये असं आपण आंघोळ करू या व्हिडिओमध्ये. कमान कमान गाईस. तुम्ही बघू शकता आम्ही वरती आलो होतो. तुम्हाला दाखवायला पण कसं आहे काय नाही. हा आपला भाऊ उतरायला लागलेला आहे खाली. आणि तुम्ही आमच्याकडचे निसर्गरम्य देखाव बघू शकता का आमच्याकडे पण कसा धबधबे आहेत. त्याच्याकरता आम्ही लांब कुठे जात नाही दाबवसाठी दुसरा जात नाही मित्रांनो. कारण इकडे ऑलरेडी आमच्याकडे पाहिजे तसे धबधबे आहेत. हे बघा आणि गाईज पाणी पण आलेलं आहे अशा रीतीने. लवकरात लवकर आपल्याला जायला लागणार आहे. आपण एकच छत्री आणलेली आहे आपल्याकडं दुसरा काहीच नाही. रेनकोट बिनकोट काहीच नाही. छत्री आणलेली आहे तर आपल्याला लवकरात लवकर जायला लागणार आहे. पाऊस खूप आलेला आहे. आणि तुम्ही माझ्या मागे हे बघता हे धबधबे इथं आपण मगाशी गेलो होतो तर तुम्ही बघू शकता असाल का म्हणजे तिथं किती मस्ती केली आपण. पण आता तुम्ही बघू शकता आमच्या डोंगराला इकडे खूप पाऊस आलेला आहे तर लवकरात लवकर जायला लागेल कारण छत्री एकच आहे आणि आम्ही आहेत दोघे जण. हा माझा भाऊ लहान आणि मी. तर छत्री एकच आणलं. मी ऑलरेडी भिजलेला आहे पण आपल्याकडे दुसरा सिक्युरिटीला दुसरा काहीच नाही. माझ्याकडे मोबाईलला दुसरा कवर पण नाही तर मोबाईलनीच शूट होत्या मित्रांनो. तर मोबाईलसाठी दुसरं काय नाही तर मग मोबाईलला लपवण्यासाठी आपल्याला छत्री महत्त्वाची आहे. तर मग तिथे आपल्याला छत्रीत लवकर जावं लागेल. ओके तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आमचे धबधबे पण बघितले असतील. खालचा बघाचा धबधबा पण तुम्हाला दाखवला जो घोघाट म्हणून आहे. जाम सुप्रसिद्ध धबधबा आहे आमच्याकडचा. तर मित्रांनो चला अशा रीतीने आपला इकडचं शूट सगळं झालेलं आहे. आपण आता खाली उतरूयात हळूहळू. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर मजा आली असेल मला बघून जर तुम्ही कुठे केलेली मजा जर तुम्हाला आठवत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मित्रांनो तुम्हाला आज मजा आली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून मला सांगा का कसं वाटलं. आणि नवीन असेल त्याने आपल्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. सब्सक्राइब करा सब्सक्राइब ठोक के जाओ दोस्तों ये बहुत जरूरी है. ओके चला तर आम्ही उतरायला लागलोय. बाय बाय.